नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यूपॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आयव्हरी टॉवर, भक्ती पार्क, वडाळा पूर्व इथे राहणाऱ्या शुभांगी नरेंद्र महाडिक या वहिनींना भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया महाडिक कुटुंबाला. नमस्कार. 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 पैठणीवर शोभे नाजूक मोराची जोडी, नरेंद्ररावांमुळे माझ्या आयुष्यात आली गोडी. वा वा. आवडले थोडे. या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार सासूबाई. नमस्कार. हा छोटा मुलगा, हा मोठा मुलगा. हो हो. पुतणी, ती पण पुतणी. बरं. ही मामी माझी, बरं. मामा आणि हे सगळे मैत्रिणी, खास मैत्रिणी. वा वा. नमस्कार सगळ्यांना. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मलबार हिल, मलबार मुंबई. हो. तिकडे तिकडे राहील. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील, मी आणि छोटी बहीण. बरोबर. तुमचं बालपण कुठलं? गावीच होतो. गावी म्हणजे कुठे? दापोली रत्नागिरी. दापोली. कुठलं गाव? वावघर. वावघर. आणि कोण कोण राहायचं त्या घरात? मी, आई, बाबा, छोटा भाऊ. आणि आई बाबा काय करायचं मग? शेती. पण मग मुंबईत कोणाकडे आला? आम्ही आमचे शेजारी आहेत जामदार साहेब, त्यांच्या ते राहत होते तिथे. शेजारी खानवाल होती, म्हणजे मोठे भाऊ होते, त्यांच्या थ्रू आम्ही तिथे राहायला आलो. 83 पासून 87 पर्यंत तिथेच होतं ताडदेवला. आता काय करता आपण? आम्ही मार्केटिंग करतो बरेच वर्षापासून. बरं. जवळजवळ 88 पासून मार्केटिंगमध्ये. मग आता गावी जाता की नाही? गावी वर्षातून 2 वेळा जातो. बरं, मला सांगा तुमची ओळख कशी झाली? हे ऍक्च्युअली नात्यामध्येच आहेत. माझ्या मावशीचा पुतण्या लागतो. मग लागू द्या ना. माझा प्रश्न असा आहे, तुमची ओळख कशी झाली? मग माझ्या धीराने सांगितलं की एक मुलगी आहे, तू बघून ये, तिकडे जा. तर एक दिवस आले होते. मी कुठे? ओळखलं घरी आमच्या. तुमच्या घरी आले. हो. बरोबर. हा मग? पण मी केव्हाच बघितलं नव्हतं त्यांना. बरोबर आहे. जसं आता बघितलं आणि हे चहा घेतला आणि निघून गेले. तुम्ही काय फक्त चहा घ्यायला गेले? ऍक्च्युली मला मोठे भाऊ आहेत, त्यांनी सांगितलेलं. हं. पण मी बोललो ते सांगतं म्हणजे काय खास नसणार का? नाही, म्हणजे असं एक अंदाज केला. नंतर आम्ही एका लग्नाला गेलो होतो पाटणला. तिथे जे मामी होती ती म्हटली, भाऊ जर लग्न करायचं असेल तर माझ्याकडे एक मुलगी आहे, तुम्ही एकदा जाऊन बघूनच या. मी बोललो दादा पण म्हणतोय आणि ही पण म्हणते, म्हणजे काहीतरी हाय, वजन आहे काहीतरी. तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं. तुम्ही लग्न वजनावर ठरवलं? नाही, वजन म्हणजे काहीतरी त्या गोष्टीमध्ये काही तारतम्य आहे. अच्छा अच्छा. मला वाटलं मुलगी बघताना लोक फोटो घेऊन जातात, हे वजनाचा काटा घेऊन जायचे की काय? बोलले की नाही काहीतरी वजन आहे? मग त्याच्यानंतर तुम्ही गेलात बघायला? हा, गेल्यानंतर पाहिलं, बोललो आता करेन तर करेन, हिच्याबरोबरच लग्न करेन. सॉलिड वजन पडलं. कारण का लग्न म्हणजे पहिलं बघणार तिच्याशीच करणार, म्हणजे असं ठरवलं होतं. तुम्ही पहिल्यांदा कधी भेटले तुम्ही? तेव्हाच एकदा बघायला गेलो होतो. त्यांना विचारूया ना काय हो कधी? नाही, नंतर ऑफिसमध्ये आले होते माझ्या एकदा. हो. कुठल्या ऑफिसमध्ये? मी जॉब करत होते. हा. तिथे आले. मला बोलले तुझ्याशी बोलायचंय. माझा नंबर घेतला नंदेच्या मुलीकडून, भाचीकडून, त्यांच्या. हा, ह्याने. आणि ते आले तुमच्याकडे? हा. तुम्ही ऑफिसमध्ये होता? हो. तर मला विचारलं की मला लग्न करायचं आहे. तर म्हणजे असं घाम फुटला, मला काय कळलंच नाही. मला म्हटलं आई वडिलांना माझ्या विचार आणि मग काय ते ठरवा तुम्ही. असं तुम्हाला डायरेक्ट बोलले लग्न करायचंय? हो. ऑफिसमध्ये? बाहेर म्हणजे असं. अच्छा, ऑफिसच्या बाहेर. हो. मग तुम्हाला घाम फुटला? स्वाभाविक आहे. असं डायरेक्ट एक मुलगा येतो आणि असं बोलतो म्हटल्यावर. मग तुम्ही काय घरी सांगितलं लगेच जाऊन? नाही, मग ह्यांना म्हटलं आता तुम्ही आलात तर मग घरी पण आपण घरीच जाऊया आणि मग विचारा. म्हणजे ह्यांना घेऊनच घरी गेला? घरी गेले. मला भीती वाटत होती, म्हणजे कोणी रस्त्यात बघितलं तर काय म्हणणार ना, कोणत्या मुलाबरोबर फिरतेय. बरोबर आहे. म्हटलं त्याच्यापेक्षा घरीच चला. मग ह्यांना डायरेक्ट तिथून घरी नेलं. घरी काय 2 फुटपाथवरून दोघे चालत होता? मला काय रस्त्यात बघितलं तर प्रॉब्लेम की नाही? तुम्हीच म्हणालात ना की ऑफिसमधून घरी जाईपर्यंत तर रस्त्यात कुठल्या मुलाबरोबर बघितलं तर प्रॉब्लेम होणार. हो. लोक काही बोलू शकतात. हो. मग तुम्ही कसे गेलात घरापर्यंत? ते पुढे होते, मी मागे होते. ते पुढे, तुम्ही मागे? हा. अच्छा, सोबत नाही चालला? नाही.
अरे वा, काय मार्ग असेल. आणि मग घरी गेले. घरी गेले. मग घरी गेले तेव्हा हेच आता घरात गेले का आधी तुम्ही गेला आधी मी गेले. ओव्हरटेक करून? नाही. बरोबर. आणि मग आईने विचारलं कुठे भेटला तुला हा, तर म्हटलं ना ऑफिसमध्ये आलेले. तर कशासाठी म्हटलं असं असं विचारलं. मग नंतर आई बोलली म्हणजे आपण नंतर रीतसर बोलू. बरोबर. ह्यांना चहा वगैरे दिला आणि माही निघून परत गेले. चहा. खिशात काय खारी घेऊन फिरत होता. पण मग फायनली कधी होकार झाला? फायनली आई वडील आल्याच्या नंतरच. डिसेंबरमध्ये. किती वर्ष झाली? 24 वर्ष. कशी साथ दिली? आता म्हटलं तर पहिले 10 वर्ष तर एवढ्या तिने सपोर्ट केला की म्हणजे भक्ती पार्कमध्ये येईपर्यंत की जे काय मला त्रास व्हायचं तेवढं सहन तीच करायची. आणि थोडं इकडे 1997च्या नंतर समजा 2007मध्ये आम्ही पहिलं पनवेलला घर घेतलं. तेव्हा थोडं तिला कॉन्फिडन्स वाटला की आता काहीतरी आपलं होईल. पण तिथे आम्ही ते भाड्यानेच दिलं. नंतर आमचे कंपनीमधले साहेब होते, त्यांनी मला सांगितलं इथे भक्ती पार्कमध्ये घर आपण घ्यायचं आहे तुम्ही. माझ्याकडे तर पैसे नाही आहेत, पण मी 2 लाख रुपये हिला नसा, कारण हिला पहिल्यांदा म्हटलं ती नाहीच म्हणते कुठली गोष्ट असेल तर. कारण आपली कमाई काय आणि आपण करतो काय. मग मी 2 लाख रुपये डिपॉझिट चेक दिला 2 महिन्याच्या बिल्डरकडे. आणि सरांनी बोलले जे काय मदत लागेल मी करेन, पण तुझ्या जेवढी मदत करता येईल, तुला जेवढं फायनान्स जमा करता येईल तेवढं जमा कर. मग आम्ही पहिला 2008मध्ये तिथे गिरनार हाईटला 90 लाखाला घर घेतलं. मग हां 2008मध्ये समोरच्या बिल्डिंगमध्ये. मग त्याच्यानंतर राहायचं की भाड्याने द्यायचं. सरांनी सांगितलं तर राहायचं यायचं, भाड्याने द्यायचं नाही. पण आमच्या लोकांचं होतं की हिला बिल्डिंग. सरांचं नाव त्या व्ही नटराजन म्हणून याच बिल्डिंगमध्ये राहतात. त्याने खूप कॉन्फिडन्स दिला. हां ते त्यांच्यामुळे आज इथे होतं. होय ना. फार फार म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या या म्हणजे गावावरून आले, दुसऱ्याकडे राहत होते, काही भवितव्य नव्हतं, आज 16व्या मजल्यावर आलात. हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं आहे. ते सर्वस्वी तेच आहे. आम्ही विचार पण नव्हता करत. कारण का त्यावेळेला बँकेने लोन दिल्याच्या नंतर 18 लाख कमी पडले, त्यांनी दिले. जवळजवळ 3 वर्ष विदाऊट इंटरेस्टने त्यांनी दिले. म्हणजे अशी ही माणसं आहेत. हा, या निमित्तानं त्यांना माझ्याकडनं पण नमस्कार. आणि मग प्रत्येक चढ उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रत्येक वेळी या तुमच्या पाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. कोणतीही गोष्ट असेल फक्त तिला सांगितलं पाहिजे. न सांगता केलं तर त्या ते रात्र काय खरं ते रात्र आमचं काय तर काय काय काही नाही, म्हणजे सहन नाही करू शकत रात्र. काय सांगता. हा एवढा भयानक असतो तो दिवस. तुम्हाला तांडव नृत्य आवडतं? त्यांना तसं वाटतं. उगाच वाटणार काय? का वाटतं म्हणजे काय असतं साधारणतः? तिथं काय कोणतीही गोष्ट तुम्ही करता नंतर मला सांगता. बरोबर आहे, आधी सांगायला पाहिजे. माझं असं आहे की पहिल्यांदा हिला सांगितलं तर नाही म्हटल्यानंतर केलं तर पुन्हा त्रास. त्यापेक्षा करायचं नंतर सांगायचं. पण आता छान झालंय हो की नाही? तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. अशीच एकमेकांची साथ आहे, हे सगळं कुटुंब सोबत आहे म्हणून तर उत्तरोत्तर प्रगती होते. ही प्रगती अशीच होत राहो. आणि या प्रगती बरोबरच या टप्प्यावर पहिल्या खेळात सगळी बक्षिसं तुम्ही मिळवणार का आम्ही बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची आणि ती चांदीची अन्नपूर्णा घरात लपवलेली आहे, ती घेऊन यायची 1 मिनिटात. चला, पहिलं वाक्य तुमच्यासाठी. उंच माझा झोका. वेळ सुरू झाली. लवकर, वेळ 1 मिनिटाची आहे. सांगा सांगा कुठे ते. चेंडू फाळी. तुम्ही कोणी द्यायचं नाही, तुम्ही कोणी द्यायचं नाही. सर सलामत तो पगडी 50. 30 सेकंद झालेली आहे. वीस सेकंद राहिली. आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे. 10, 9, 8, 7. पहिले चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा, अभिनंदन. तुळस मिळाली चांदीची, अभिनंदन. आणि वहिनी ही अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ वेटा B3 यांच्याकडून ही भेट सगळ्यांना मुलाला देणार आहे, पण आता नाही. बरं, हे तुमच्याशी कसे वागतात घरातले सगळे? चांगले वागतात. चांगले वागतात. हे बघा आरोप केलेत, बघू काय काय. हो चालेल. नक्की. हो.
हा पहिला आरोप असा आहे, तुम्ही उशिरा उठता. मान्य आहे? हो. तुम्हाला मान्य आहे? 108%. 108%. बघा. बर. मुलांवर ओरडतात. हो. परफेक्ट. परफेक्ट आहेत आरोप. काय चांगले केलेत. सतत तुम्ही फोनवर बिझी असता. काय हो? व्हॉट्सअपवर. बघा 3 आरोप आलेले आहेत आतापर्यंत. बाप रे, यांनी तर निबंध लिहिलाय. मिस्टरांवर तुम्ही सतत रागवत असता. सतत नाही, माझी चुकी झाली की रागवतात. पण त्या रोज होत असतील ना. सतत मुलांना अभ्यास कर म्हणून बडबडत करता. हो. काय हो? मला तर वाटत नाही होत. नाही, तुम्हाला नाही वाटत? घरी राहायला पाहिजे त्याच्यासाठी. हे 108% बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? चला 108 बरोबरी झालेली आहे. बऱ्याचदा तुमच्या घरातलं जेवण गॅसवर करपून जातं. वेळेवर झोपत नाही तुम्ही. बघा आरोप म्हणजे हे वाटतात तुम्हाला सगळे. इतके दिवस सगळ्यांनी मनात ठेवलं होतं, आज त्यांना संधी मिळाली आहे. खूप बोलता तुम्ही. आता सांगू नका म्हणून मी बाहेर असतो. मुलांवर बारीक लक्ष असतं. खरं का? हा, बरोबर. मला सांगा, तुम्ही हे सगळे जे आरोप केले, का केले हे सगळ्यांनी आरोप? काय वाटतं तुम्हाला? माझ्या प्रेमापोटी केलेत. प्रेमापोटी? हो. म्हणजे काय? कुठला बदल तुम्हाला वाटतो केला पाहिजे? सकाळी उठलं पाहिजे लवकर. उठलं पाहिजे. 1. दुसरं? मोबाईलवर कमी राहिलं पाहिजे. बर. 2. तिसरं? आणि गॅसवर काय ठेवलं तर लक्ष ठेवलं पाहिजे. घरातल्यांना गॅसवर ठेवू नका. अच्छा. आणि 4? आणखीन ठीक आहे. बाकी त्यांच्यावरची चिडचिड आहे ती? ते त्यांच्या हातात आहे सर. म्हणजे ते नीट वागले तर मी पण वागणार ना. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे वहिनींनी? पहिल्या प्रथम तिला सांगितलं पाहिजे, नंतर व्यवहार केला पाहिजे. बरं, मिस्टरांनी स्वभावात काय कुठला बदल केला पाहिजे सांगा. त्याने स्पष्ट सांगितलं पाहिजे कोणताही व्यवहार करताना. ते सांगत नाही. नाही. बरोबर नाही ना. हा. हे आणि खरंच चुकीचं आहे. हं? आणि तापट आहेत खूप. काय सांगता? हे लपवून ठेवलं तुम्ही? हा? सगळ्यांना माहिती आहे. काय हो? त्यांनी त्यांचा राग शांत केला पाहिजे. काय एकसुरात बोलले? तुम्ही स्वतःमध्ये उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? पहिल्यांदा हिच्याशी स्पष्ट सांगायला पाहिजे. ज्या काही गोष्टी आहेत त्या स्पष्ट सांगणार. रागावर नियंत्रण कधीपासून येणार? मोस्टली कमीच झालेलं आहे माझ्या पहिल्यापेक्षा, आणि तो होईल ना? नक्कीच. मिस्टरांचा आवाज हळूहळू कमी होऊ लागलेला आहे. बरं, आता चित्र काढायची आहेत. पहिलं चित्र कोण काढणार, तुम्ही की मिस्टर? इतका अप्रतिम वडापाव मी पहिल्यांदा बघितला हो. हा कसा, कुठे मिळतो हा वडापाव? पहिला तुमचे पाव द्या मला आता. अभिनंदन. काय मस्त चित्र काढलं की नाही? अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र कोण काढणार?
त्यांना काढायला सांगे, हो की नाही? कितीतरी वेळा दगड मारून पाडला असेल ना गावाला, हो ना? त्यांच्या गावी भरपूर आहेत. भरपूर आहेत. द्या अभिनंदन, हे बक्षीस मिळालं वहिनी, अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, आता माईक कोणाकडे देणार सगळ्यात आधी? पुढे बसलेल्यांपैकी. भाची अति सुंदर आहे, अति चांगलं आहे. हो, हा. आणि ते जावय पण चांगले. मुलांकडे द्या जरा. पप्पांचं तर पहिला राग खूप आधी जास्तच होता, हा, पण आता खूप फरक आहे. लोक बोलतायत की कमी करायला पाहिजे, पण एवढा कमी केलाय म्हणजे 100% 10% आला तर आणखीन कमी, इच्छा आणखीन नको मागायला. खूप चांगलं आहे नको. आता आहे जसं चालतंय सगळं चांगलंय, बरोबर आहे चालतंय. सगळं. कारण तू बाहेर असतोस ना. तुझं काय म्हणणं आहे आईबद्दल? चिडचिड जरा कमी केली पाहिजे. आईने हा करायला पाहिजे. हा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणं अर्थ नाही, म्हणजे सारखं सारखं रागवणं अर्थ नाही. रागवायचंय एक टाइम ठरव आणि नंतर मग सगळ्या सोबत काढले. हा, हे का बोलतोय माहितीये तुम्हाला? त्याला त्याची काळजी नाहीये. काही दिवसांनी, काही महिन्यांनी या घरात सून येणार आहे. पुढचा विचार करून आतापासून त्याने सल्ला द्यायला सुरुवात केली आहे. एक वेळ ठरव काय ती, तेवढ्या वेळात तिला बोल, मला नको बोलू. हं. तुझं काय म्हणणं आहे? तू काय करतो? मी सेकंड इयर BMS करतोय. बर, दोघांमध्ये काहीच बदल करायची गरज नाही, दोघंही मस्त आहेत. बरोबर. अजून कोण बोलणार आहे? आमच्या फॅमिलीमधलं एक म्हणजे एक रोल मॉडेल आहेत ते. म्हणजे काकींबद्दल सांगायचं तर त्या मला काकी कमी पण फ्रेंड जास्त वाटतात. मी त्यांच्याकडे सर्व गोष्टी शेअर करते आतापर्यंत. म्हणजे काकांकडे मी एवढं बोलत नसेन कारण की थोडं स्ट्रिक आहेत भाई. म्हणजे राग आहे त्यांचा पण आतून खूप प्रेम आहे. जसं बोलतात ना, आपला कोकणातला फणस वरतून काटेरी असतो आणि आतून रसाळ गरे असतात, तसा त्यांचा स्वभाव आहे. त्या दोघांनी असंच राहावं, एकमेकांना अशी जी साथ दिली आहे ती अशीच साथ देत राहावी. आम्हाला त्याचाच आनंद आहे. मला तुम्हाला विचारायचं, आज इतकं सगळं ऐकतोय सगळ्यांकडून, क्षमा मागायची असेल आज इतक्या वर्षाने, तर कोणाची मागणार? मिस्टरांचीच मागेन. मिस्टरांची. हो, कारण ओरडते ना सारखं त्यांना. तुम्हाला क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागणार? साहजिकच. का? तिला न सांगता अगोदर व्यवहार करतो नंतर. म्हणून आजपासून सांगून व्यवहार करा. बर, आता भविष्यात संधी मिळाली एक वहिनींसाठी कुठली तरी गोष्ट करणे, तर काय करणार? 1 पण रुपया कर्ज नसावं बँकेचं सुद्धा. कर्जमुक्त व्हायचंय तुम्हाला. वा वा वा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो. काळजी करू नका, दोन्ही मुलं पण तुमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब एका वाक्यात सांगितलं, सारं समाधान. आज जे जे बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावतो आहे आणि आता एकच इच्छा आहे की पूर्ण कर्जमुक्त व्हायचंय. नक्की तुमच्या या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.